स्वामी नाव घेताच मन शांत होतं, दुःखाचं ओझं क्षणात हलकं होतं. अंधार दाटला जरी, वाट हरवली जरी, स्वामी कृपेने उजळते सारी घडी. हातात हात देऊन चालतात सोबत, भक्तांच्या अश्रूंना देतात ते मोक्षद्वारात. स्वामी समर्थ नाव तुझं श्वासात, तुझ्या कृपेनेच उभा आहे मी आज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आज बघूयात स्वामींची एक अशी प्रभावशाली अमृतवाणी. स्वामी सांगतात, थांबा, क्षणभर थांबा, डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, मी घाबरलोय की मी फक्त थकलोय? कारण आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगायला आलो आहे. तुम्ही एकटे नाही, तुम्ही दुर्बल नाही आणि तुम्ही अपयशही नाही. तुम्ही माझे भक्त आहात आणि भक्त कधीच हरत नाही. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या आयुष्यात अडचणी येतात, संकट येतात, कधी कधी वाटतं मी जे करतोय ते व्यर्थ आहे. पण त्या क्षणी लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींचाच अंश आहात. समुद्रात पडलेला थेंब समुद्राचाच असतो, तसं स्वामींच्या कृपेचा एक अंश तुमच्यात आहे. मग घाबरण्याचं कारण काय? स्वामी तुमच्याकडून एकच अपेक्षा करतात, ती म्हणजे प्रयत्न. सतत प्रयत्न करा. 100 वेळा पडला तर 100 वेळा उभं राहा. हरला तरी शिका, थांबू नका. कारण तुमच्या प्रत्येक प्रयत्नावर स्वामींची नजर आहे आणि योग्य वेळ आली की यश स्वतः चालत तुमच्याकडे येईल. आज स्वतःला विचारा, मला नेमकं काय बनायचं आहे? डॉक्टर, शिक्षक, उद्योजक की कलाकार, किंवा फक्त एक चांगला माणूस? जे काही बनायचं आहे त्याचा विचार करा. मनात स्पष्ट चित्र उभं करा आणि बघा, तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. स्वामी सांगतात, तू फक्त विश्वास ठेव, उरलेलं मी पाहतो. आज जर कोणी तुम्हाला कमी लेखत असेल तर शांतपणे हसा, कारण तुम्हाला माहीत आहे स्वामी तुमच्या सोबत आहेत. आज संघर्ष करा, उद्या विजय तुमचाच असेल. आज परीक्षा आहे तर उद्या त्याचा प्रसाद मिळेलच. म्हणूनच घाबरू नका, थांबू नका, विश्वास सोडू नका, प्रयत्न करत राहा, स्वप्न पाहत राहा. कारण स्वामी तुमची सगळी स्वप्न ओळखतात आणि योग्य वेळी ती नक्की ते पूर्ण करतात. आजची ही स्वामींची अमृतवाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.